फायनली आपलं प्रॅक्टिकल एक्झाम रिटर्न एक्झाम झालेलं आहे सेशनलच्या. हे सगळं झालं असलं तरी आपल्याला कॉलेजला सुट्टी दिली नाही, तरी आपण कॉलेजला आज गेलेलं नाही. मग आपला आजचे दिवस नॉर्मली सुकानं चालू झाले, उशिरानं उठली. तर मम्मीनं नाश्ता करून पराठा करून गेल्या, आपण सॉस घ्यायला लागले. सुट्टीचा दिवस म्हटलं सुकानं आपलं बसून नाश्ता करायला मिळते, नाहीतर कशाला कॉलेज असलं की उठ आंघोळ कर पळ ह्याव ट्याव. आज आपण सुकानं बसून नाश्ता करायला लागलो. आता काय विषय झाला आहे, सुट्टी आहे तरी आपल्याला आरामशीर बसायला मिळणार नाही, कारण काय आपल्या घरात कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. तर मग आता पहिलं काम आपलं आहे की वर जाऊन आपल्याला पाणी द्यायचं. मग आता आपण पाणी भरून घेतले. आपण आता हे घेऊन वर जायचं पाणी द्यायला. वर आपलं शेडचं कन्स्ट्रक्शन चालू आहे, तुम्हाला दाखवतो. तर आता आपण वर आलो आहे, तुम्ही आता दाखवतो तुम्हाला. इथं वर आपण शेड केले, कारण आपल्या घरात गळायचं लई प्रमाण वाढलेलं आणि त्यामुळं आपण शेड मारायचं ठरवले. बघा दाखवतो तुम्हाला सगळं. वर आता स्ट्रक्चर झालं आहे. आता नुसतं पत्रे लावायचं राहिलं, याच्यावर पत्रा येणार आणि आपलं शेड पूर्ण होणार. मग पाणी देऊन झाल्यावर आपल्याला थोड्या वेळाने काम लागलेलं, आपल्याला एक डाम कमी पडलेलं. त्यामुळे बघा आपण आता डाम घ्यायला आले. दुकान काही लई लांब नाही, आपल्या घराजवळच आहे. त्यामुळे भैयाभर आपण आलो चालत दुकानात. आणि बघा आपण डाम घेतल्यानं आपण हायवेवरनं प्रदर्शन करत निघाले. ऊन लई लागत होतं, तरी हायवेवरून बघा आपण कसं निघाली. असंच रस्ता क्रॉस केला, चालत चालत निघाली. खांदा बिंदा भरून आलता. बघा आता डाम घेऊन निघाली आणि फायनली आपण पोचले घरात. आता डामवर चढवायचा आणि मस्तपैकी आता डाम चढवून झाल्यावर तर जेवायला बसायचं. मम्मीनं जेवायला भरीत केलं होतं, मस्तपैकी भरीत चपाती खाल्ली. आणि हे झालं तरी कुठं आपल्याला गप्प बसायला मिळते. तेव्हा कॉलेजनं सुट्टी काय नाही दिलेली सोडा, तरी सुट्टी घेऊन बसली तरी बोंबल्या आपल्याला जर्नल लिहायच्याच आहे. यासनी काय बघवतंय की तेव्हा शांत बसलेली पोरं. आणि जर्नल काय जरा लिहायचे नाही, डिगभर लिहायचे आहे जर्नल. त्यामुळं आपलं म्हणलं जरा 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 तरी लिहूया. आणि एक नाही 4-4 विषयाचे जर्नल आहेत. आणि तसं म्हणायला गेलं तर 200 ते 250 पानं भरते ती. 200-250 पानं आपल्याला लिहित बसायचं आहे. आणि ह्याचा फायदा काय, शेवट 3 मार्क मिळणार आणि सगळं रद्दीत जाणार. एवढं सगळं करा फक्त 3 मार्कासाठी, काय फायदा आहे एवढा ह्याचा? तरी आता करायला लागते, त्यामुळे मजबुरीनं करायचं. एक तर आपल्याला बसवत नाही, तरी म्हणलं कसं तर बसून करूया. त्यामुळे थोडा वेळ बसलो आणि लिहिलं जरा जरा जर्नल. लिहून लिहून शेवट पाठ घायला आली. आणि थोड्या वेळात आपल्याला मित्राची घरी जायचं होतं, कारण त्यानं लाईटिंग मागवली आणि तो काय घरात नाही. त्यामुळं काकांना जरा मदत करायची होती लाईटिंग लावायला. आणि मग त्याचं काय घर काही लांब नाही, इथलं येतच आहे. मग लिहून झाल्या गेलो तिकडं. पण काही विषय होता माहिती का, थांबा तुम्हाला जरा आपला गोल्या दाखवतो. हे बघा आपले अलेक्स कसा आहे, मस्तीला आहे अंगा तुझ्या, लेग वाढ आहे. बघा बघा कसं अंगावर चढते बघा. आता ग बसून देत नाही बाबा, एक गोड आहे रे, एकदम गरीब आहे, छान आहे रे. चल मग याच्यावर आत गेलो. काय लाईटिंगचं काही लय अवघड नव्हतं, नुसती लाईटिंग काढून लगेच लटकवली. लाईटिंग काय आपलं लगेच काम झालं ती. पण विषय मेन काय झाला होता, या वायरला आपला कनेक्शन जॉईन होत नव्हतं. तर लाईटिंग बसवताना एक्सटेन्शन बोर्ड कमी पडल्या, वायर पुरत नाही. त्यामुळे आता आपल्याला दुसरा मोठा एक्सटेन्शन बोर्ड आणायला जायचं. मग काकांचे पैसे आणि काकांची गाडी घेऊन पाटाचिरनं गेलो आणि एक्सटेन्शन बोर्ड घेऊन आलो. मग एक्सटेन्शन बोर्ड घेऊन आल्यावर बसवायला लागलेलो. आणि एक्सटेन्शन बोर्ड मोठा आणायचं म्हणल्यावर खर्च झालता. आणि त्याच्यावर बोंब काय झाली, त्यातनं वायरच निघाना. तर म्हणलं आता झाला गेम आपला. म्हणलं एकतर मला काकांची वाटते भ्या, त्यात आणि ही वायर निघाना. तरी म्हणलं घासत 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 कशी तर वडली बाहेर आणि वायर निघाली. नाहीतर माझा आज गेमच झालता. म्हणलं आज काही सुट्टी नाही म्हणलं आता. मग स्टूलवर चढलो. ह्याला स्टूलच्या जागी मी स्टँड म्हणतो, स्टूल स्टँड काय लय कन्फ्युजन होते मला. मग स्टूलवर चढलो, ती वायर लटकवली बॅक साईडला आणि कनेक्शन तेवढं जॉईन केलं. आणि म्हटलं काकांनी बाबा चालू होते का बघा, नाहीतर परत आणि बोंब व्हायची बाबा. एक्सटेन्शन बोर्ड टाईट फिक्स केला तिथं. आणि मग शेवट काकांना म्हणलं काका बघा चालू झाले का. आणि मग तो डासांनी पाक बुकना पाडला. आता लाईटिंग पूर्ण बसवल्या.
आता दाखवतो तुम्हाला पूर्ण रायटिंग कशी आहे.